मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या या लढ्यात बुलढाणा शहरातील अनेक तरुणांनी सहभाग घेतला. सहभागच नाही तर या आंदोलनात स्वतःला झोकून देऊन असंख्य माता भगिनींनी जेल देखील भोगला आणि अन्याय अत्याचाराला देखील ते सामोरे गेले. परंतु ते डगमगले नाही आणि त्यांनी हा लढा असाच सुरू ठेवला. त्यामुळेच 14 जानेवारी 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण नाही तर नामविस्तार मात्र झाला आणि याचाच आनंद आजही या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी जो संघर्ष सुरू झाला तो नामांतर लढा आणि 14 जानेवारी हा जो दिवस आहे हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. गेल्या 14 वर्षापासूनचा सुरू असलेला संघर्ष हा त्यावेळेला 14 जानेवारीला या नाम विस्तार जो आहे तो त्यावेळेला झाला होता. नेमका बुलढाणा जिल्ह्यातील या नामांतर लढ्याचा काय संबंध होता, किती लोक या जिल्ह्यातून या नामांतर लढ्यात उतरले होते आणि हा नामांतराचा लढा यात बुलढाणा जिल्ह्याचं काय योगदान होतं ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत चंद्रशेखर गवळी साहेब आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यावेळेला सर देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. सर मला सांगाल की नेमकं हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती जे आपले कार्यकर्ते होते कुठून कुठून या आंदोलनात सहभागी झाले होते आणि आपल्या विशेष करून बुलढाणा शहरातील आंबेडकर नगरमधून आपण त्या ठिकाणी राहत होता त्यावेळेला ही जी चळवळ होती, हे जे आंदोलन होतं हे कसं त्यावेळेला राहिलेलं आहे, काय सांगा? आंबेडकर नगरमध्ये ज्यावेळेस नामांतराचा लढा सुरू झाला त्या पिरियडमध्ये बुलढाणा शहरातील कमस कम 500 ते 600 उपासक रस्त्यावर उतरले आणि हा लढा सुरू करणारे VVP जे लोक होते त्यांनी पुढे हा प्रश्न सोडून दिला आणि तो आम्ही आमच्या स्वाभिमानाचा घेतला की या लोकांनी आम्हाला असेच लढवत ठेवत होते आणि त्यामुळे आम्ही त्यात उतरलो की आता हे आमचे नाव घेण्यासाठी आम्हाला बदनामी करण्यासाठी या VVPने हा लढा सुरू केलेला होता. त्याच्यासाठी मग आम्ही तन्मन धनाने या लढ्यात उतरलो. या लढ्यामध्ये झुंजार आम्हाला लाठ्या भेटल्या, काठ्या भेटल्या. VVPचे लोक मुलं यांनी तो नामांतराचा लढा सोडून दिला आणि तो आम्ही आमच्या खांद्यावर घेतला. आमच्या खांद्यावर घेतल्यामुळे आम्हाला तो पूर्ण त्रास सोसावा लागला, पोलिसांचा म्हणा, यांचा म्हणा, त्यांच्या म्हणा. माझ्या आईने त्याच्यामध्ये हे केलं, पुढाकार घेऊन ती येरवडा जेलमध्ये 4-5 दिवस होती. तिची प्रेरणा घेऊन आम्ही या लढ्यामध्ये उतरलो. या लढ्यामध्ये या येरवड्याच्या जेलमध्ये जाणारे भरपूर लोक होते. त्यांना अन्नदान वगैरे आम्ही इथून पूर्तता केलेली आहे आणि असा पूर्ण हा 47 वर्षाचा लढा आज. सर मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की बुलढाणा शहरात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे या नगरातील जे त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते ते देखील यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनामध्ये. नामांतराचा लढा सुरू असतानाच आपण हे कार्यकर्ते त्यात सहभागी झाले आणि आपल्या बुलढाणा तालुक्याच्या जवळच असलेल्या मोताळामधली देखील एक शहीद प्रतिभा तायडे यांनी देखील आत्मदहन केलं या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून. काय नेमकं त्यावेळेचं आंदोलन हे कसं होतं, काय सांगाल त्याबद्दल? त्यावेळेस आंदोलनामध्ये इतकं हे होतं, स्फूर्ती होती मुलांमध्ये, यांच्यामध्ये. ते आपल्या जीवाचं रान, आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी तयार झाले होते त्या लढ्यामध्ये. या लढ्यामध्ये तुम्हाला राहेरी येथील मार खाल्लेले लोक असतील, त्यांनी त्या पुलावरून उड्या मारल्यात, अक्षरशः जखमी झालेत, अशी बी लोक तुम्हाला इथे आहेत. पण बुलढाण्यामध्ये आंबेडकर नगरमध्ये मी आणि प्रदीप बोर्डे यांनी ज्या रस्ता रोको वगैरे हे ज्या मुलांवर केसेस होऊ नये म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही त्यांच्या संरक्षणात उभो, त्यांच्या पाठीमागे उभो होतो. किंवा थोडंसं जास्त प्रमाणात न करता थोड्या प्रमाणात करा. लोकांना गाड्या फोडत होते मुलं, यांच्या पाठीमागे आम्ही त्यांना सावध करत होतो, कायदेशीर बाबी त्यांना सांगत होतो आणि त्यामुळे काही मुलांवर आंबेडकर नगराच्या मुलांमध्ये काही मुलावरच केसेस झाडल्या
म्हणजे सर्व मुलांवर गाव आंबेडकर नगरचे सर्वच पब्लिक तिथे होते, पण काही जे युवक होते त्यांच्या शिक्षणाचा दर्जा हे पाहून आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही त्यांना समजून सांगितलेलं काम केलं. बरं, एक विषय असा आहे की युवक जे कार्यकर्ते होते ते तर त्या सहभागी झालेच होते आंदोलनामध्ये. महिला त्यावेळेला सहभागी झाल्या होत्या आंबेडकर नगरच्या बऱ्याच संख्येने. त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? महिलांमध्ये महिला खूपच होत्या, त्यांना आग्रही म्हणजे ज्यावेळेस पुण्यात जेलभर आंदोलन झालं त्यामुळे वार्डातील खूप स्त्रियांनी भाग घेतला. त्यामध्ये माझी आई पण त्या येरवडा जेलमध्ये होती. इतका उत्स्फूर्त होते त्यांना, त्यांचा इतका हे होता लढ्याला यशस्वी करण्याची एवढी त्यांच्यात दम होती, एवढी शक्ती होती की त्यांनी तो लढा यशस्वी केला. येरवड्यामध्ये त्यांनी सहन केला आणि तिथे त्यांनी 7-8 दिवस तिथे आंदोलन केलं येरवडा जेलमध्ये. माझ्या आईने केलं, इतर लोकांनी केलं. माझ्या आईकडून मला त्यांना भरपूर माहिती मिळाली येरवडा जेलमध्ये काय काय झालं काय नाही असं. त्यामुळे त्यांना खूप. सर, एक प्रश्न असा आहे की त्यावेळेची चळवळ आणि त्या वेळेसचं हे नामांतर लढ्याची हे जे आंदोलन आहे आणि त्यावेळेची स्थिती आणि आताची स्थिती जी आहे, आता बरेचसे युवक एकत्रित येऊन कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या सोबत जातात किंवा काय जे आमिष त्यांना दिले जातात आणि ते लोक आज त्यांच्या पाठीशी उभे राहतात. काय वाटते त्यावेळेची आंबेडकरी चळवळ आणि ती चळवळ आताच्या या आता ती चळवळ दिसते का? आता काय वाटतं तुम्हाला? आता असं झालेलं आहे, चळवळ दिसतच नाही, फक्त वळवळ दिसते, फक्त पैशांसाठी वळवळ दिसते. राजकीय पोरांचे बळी घेतला जातो, त्यांच्या सहवास करून त्यांना फसवलं जातं आणि आपल्याकडे आपल्या जाळ्यात ओढलं जातं. पण आम्ही ज्यावेळेस जवान होतो त्यावेळेस आम्ही तन मन धनाने, आम्हाला बाकी कोणाचं कोणता राजकीय पक्ष, फक्त आम्हाला बाबासाहेबांना विद्यापीठाच्या नामांतरासाठी आमच्या मनामध्ये राग द्वेष हा इतका होता की आम्ही आमच्या घरामध्ये बी आम्हाला शांती नव्हती किंवा हे काय करतात, आम्हाला का फसवलं याच्यामध्ये, आम्ही का गुंतलो, यांनी आम्हाला का गुंतवलं, यांनी आम्हाला गुंतवून का दिलं. एक प्रश्न असा आहे की आपण या ठिकाणी बोललात की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं, हे ABVP ची मागणी होती. यानंतरच ही आंबेडकरी जनतेने हाती घेतली ही. तर नेमकं त्यांनी मागणी करण्यामागचा उद्देश काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस? त्यांचा उद्देश हाच की हा समाज उठला पाहिजे, आमच्या पाठीमागे उठला पाहिजे किंवा आम्ही हे योगदान घेतलं, नामांतराचं योगदान आम्हाला भेटलं पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. पण त्यांचा तो उद्देश सफल झाला नाही आणि इथल्या राजकारणाने तो सफल होऊ दिला नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजांना या लढ्यामध्ये उतरावं लागलं. निश्चितच. तर नामांतराचा जो लढा आहे या लढ्यामध्ये ABVPनं जरी मागणी केली असली तरी त्याचं नेतृत्व जे आहे ते कालांतरानं आंबेडकरी जनतेनं हाती घेतलं आणि हा लढा पूर्णत्वास नेला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर नाही झालं, परंतु नामविस्तार मात्र त्याचा झाला. आणि 14 जानेवारीला निश्चितच आजच्याच दिवशी हा विजय जो आहे तो आंबेडकरी जनतेचा झाला. आणि त्या दिवसापासूनच या नामांतर लढ्याच्या या आंदोलनाला आजच्या दिवशी यश आलं होतं. त्यामुळं आजचा दिवस मोठ्या उत्साहात आंबेडकरी जनता साजरी करत असते.